Dear student, in the last lecture we have seen classification of elements, then we have seen Drobe-Reiners traits. मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी मूलद्रव्यांचं असणारे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण कशा पद्धतीने केले त्या ठिकाणी पाहिले की मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स मध्ये त्या ठिकाणी केले. त्याच्यानंतर पुढे आपण त्या ठिकाणी असणारे काही मूलद्रव्ये जे आहेत तर त्या मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाच्या अनेक अशा प्रकारच्या असणारे काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धती त्या ठिकाणी पाहिल्या. तर त्याच्यामधली पहिली पद्धत आपण त्या ठिकाणी पाहिली ड्रोबे-रायनर्स ट्रेड्स. ज्याच्यामध्ये ड्रोबे-रायनर्सची असणारे काही ट्रेड जे आहेत तर ती ट्रेड आपण त्या ठिकाणी पाहिली. लिथियम, सोडियम, पोटॅशियम असं पहिलं ट्रेड्स त्या ठिकाणी सांगता येईल. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी कॅल्शियम, ट्रॉन्शियम, ब्युरियम अशा प्रकारचं दुसरं ट्रेड त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतरचं तिसरं ट्रेड आपल्याला त्या ठिकाणी दिलेले क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन ही त्रिकं जी आहेत तर ती त्रिकं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी असणारे काही क्लासिफिकेशनची असणारी काही पद्धत जी आहे तर ती पद्धत आपल्याला दिलेली न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, ज्याला आपण त्या ठिकाणी न्यूलँडचा अष्टकाचा नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी म्हणतो. आता काय दिलेले द इंग्लिश सायंटिस्ट, काय सांगितलेले द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड कोरिलेटेड द ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट्स टू देअर प्रॉपर्टीज इन ए डिफरंट वे. म्हणजे इंग्लिश वैज्ञानिक जॉन न्यूलँड्स यानं एक वेगळ्या मार्गानं असणारं जे काही ॲटॉमिक मासेस म्हणजे अणुवस्तुमानाचा असणारा जो काही कोरिलेशन सहसंबंध जो आहे तर तो सहसंबंध मूलद्रव्याची असणारे जे काही गुणधर्म जे आहेत प्रॉपर्टीज जे आहेत तर त्या प्रॉपर्टीजशीच त्या ठिकाणी जोडलेलं आहे. In the year 1866, Newlands arranged the elements known at that time in an increasing order of their atomic masses. आणि त्या ठिकाणी 1886 मध्ये न्यूलँड्सनं काय केले, त्या काळामध्ये ज्ञात असणारी मूलद्रव्ये जी आहेत तर त्या मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानं काय केलेली मांडणी जी आहे तर ती मांडणी त्या ठिकाणी केलेली. He started with the lightest element hydrogen and ended up with the thorium. म्हणजे त्या काळामध्ये ज्ञात असलेली जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर त्या मूलद्रव्यांपैकी सर्वात हलकं अशा प्रकारचं असणारं जे काय हायड्रोजन जे आहे तर त्या हायड्रोजन या मूलद्रव्याने त्याची सुरुवात झालेली आणि शेवट जो आहे तर तो शेवट त्या ठिकाणी सर्वात जड अशा प्रकारचं असणारं जे काही थोरियम जे आहे तर त्या थोरियमने त्या ठिकाणी झालेलं आहे. He found that every eighth element had properties similar to those of the first. आणि मूलद्रव्याच्या अनुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी केल्यानंतर त्याच्या असं त्या ठिकाणी लक्षात आलं की प्रत्येक असणारे जे काही 8वं मूलद्रव्य जे आहे तर त्या 8व्या मूलद्रव्याला पहिलं असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या पहिल्या मूलद्रव्याची गुणधर्म म्हणजे 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि 1 क्रमांकाचं असणारे जे काही मूलद्रव्याचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते कसे दिसतात तर त्याला त्या ठिकाणी सारखेच त्या ठिकाणी दिसतात. पुढे फॉर एक्झाम्पल सोडियम इज द 8th एलिमेंट्स फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅव द सिमिलर प्रॉपर्टीज. उदाहरणार्थ लक्षात घ्या की मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्याची न्यूलँड्स जो आहे तर त्या न्यूलँड्सनं आपलं मूलद्रव्याच्या अनुभारांकाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी केली आणि मांडणी केल्यानंतर लिथियमचा समजा 1 नंबर आणि असणारं जे काही सोडियमचा असणारा जे काही 8वा क्रमांक त्या ठिकाणी आहे तर त्याच्या त्या ठिकाणी असं लक्षात आलं की सोडियम हे जे मूलद्रव्य जे आहेत तर ते लिथियम पासून अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने जर मांडणी जर केली तर सोडियमचा त्या ठिकाणी 8वा क्रमांक आहे आणि म्हणून सोडियम जे आहे तर ते लिथियम पासून 8वं मूलद्रव्य असून या दोघांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्या ठिकाणी सारखेच त्याला त्या ठिकाणी काय झालेले आढळून त्या ठिकाणी आलेले खाली आपल्याला दिलेले तर त्यावेळेला आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ पहा की सर्वसाधारणपणे लिथियमचा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 म्हणजे पहिलं मूलद्रव्य त्या ठिकाणी लिथियम आपण घेतलं आणि 8वं मूलद्रव्य त्या ठिकाणी सोडियम जर त्या ठिकाणी जर घेतलं तर सोडियमचे गुणधर्म आणि लिथियमचे असणारे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म कसे दिसतात आपल्याला तर त्या ठिकाणी सारखेच त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेले पहा की also magnesium show similarity to beryllium and chlorine shows similarity with the fluorine.
तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये काय दिसतं आपल्याला की अशाच पद्धतीने आपल्याला मॅग्नेशियम जे आहे तर त्या मॅग्नेशियम तक्त्यामध्ये पहा की मॅग्नेशियमचे असणारे गुणधर्म आणि बेरिलियमचे असणारे गुणधर्म म्हणजे बेरिलियम त्या ठिकाणी पहिलं धरलं, मॅग्नेशियम 8वं जर धरलं, मूलद्रव्य धरलं म्हणजे अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने यांची जर त्या ठिकाणी मांडणी केली तर बेरियम पासून मॅग्नेशियम 8व्या क्रमांकाला त्या ठिकाणी येतं आणि म्हणून मॅग्नेशियम आणि बेरिलियमचे गुणधर्म त्या ठिकाणी सारखे दिसतात. अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की क्लोरीन आणि फ्लोरीन काय सांगितले की क्लोरीन आणि असणारे जे काही फ्लोरीन यांचे गुणधर्म जरी आपण पुन्हा त्या ठिकाणी पाहिले म्हणजे यांची असणारी काही मांडणी जी आहेत मूलद्रव्याची मांडणी जी आहे तर त्या अणुभारांकाच्या चढत्या क्रमांकाने त्या ठिकाणी केली तर फ्लोरीन पासून बरोबर 8व्या क्रमांकाचं म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8व्या क्रमांकाला बरोबर क्लोरीन येतात. म्हणजेच क्लोरीन आणि फ्लोरीन यांचे गुणधर्म जे आहेत तर ते यांचे गुणधर्म सुद्धा काय दिसतात तर त्या ठिकाणी यांच्या गुणधर्माशी साधर्म्य जे आहे तर ते साधर्म्य त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतं. पुढे Newlands compared this similarity with the octave in the music. आणि हे जे काही मूलद्रव्यांची असणारे जे काही साधर्म्य जे आहे तर या साधर्म्याची सारखेपणाची असणारी जे काही तुलना जी आहे तर ती तुलना न्यूलँड्स जे आहे तर त्या न्यूलँड्सनं संगीत जे आहे तर त्या संगीतामध्ये असताना जे काही ऑक्टेव्ह अष्टक जे आहे तर त्या अष्टकाशी किंवा सप्तकाशी त्यांनी त्या ठिकाणी केली आणि ही कॉल्ड the similarity observed in the 8th and the first element as the law of octave. आणि 8वं आणि पहिले मूलद्रव्य आपल्या लक्षात येतं नसते की यांच्या मूलद्रव्यांमध्ये त्या ठिकाणी गुणधर्मामध्ये काय येतं नसते साधर्म्य त्या ठिकाणी दिसून येतं नसतो, सारखेपणा त्या ठिकाणी दिसून येतो आणि यालाच त्या ठिकाणी अष्टकाचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो नियम त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आता काय नेमकं ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी काय दिले ते आपण पहिल्यांदा पाहू. डू यू नो तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे का पा काय दिलेले इन द इंडियन म्युझिक सिस्टीम देअर आर 7 मेन नोट्स नेमली सा रे ग म प ध नी अँड देअर कलेक्शन इज कॉल्ड द सप्तक. आपल्याला माहिती की भारतीय असताना जे काही संगीत जे आहे तर ती संगीत प्रणाली जी आहे तर त्या संगीत प्रणालीमध्ये सा रे ग म प ध नी हे 7 मुख्य अशा प्रकारचे स्वर जे आहेत तर ते स्वर त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचा असणारा जो काही कलेक्शन आहे समूह जो आहे तर त्या समूहालाच आपण त्या ठिकाणी सप्तक जे आहे तर ते सप्तक त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी. आपल्याला असं लक्षात येताना दिसतंय की जे असणारे जे काही सप्तक जे आहे तर त्या सप्तकामध्ये सा जे आहेत हा सा असणारा जो काही स्वर जो आहे तर त्या स्वराची असणारी जे काही वारंवारता जी आहे तर ती वाढत जाऊन नी स्वर जो आहे तर तो नी स्वर त्या ठिकाणी येताना दिसतो. देन कम्स to the sa of the upper saptak at the double of the frequency of the original sa. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं नसते की मूळ हा जो काही सा हा जो काही असणारा जो काही स्वर जो आहे तर त्याच्या दुप्पट वारंवारतेवर पुन्हा वरच्या सप्तकातील सा अशा प्रकारचा असणारा जो काही स्वर जो आहे तर तो स्वर त्या ठिकाणी येताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे पहा इट मीन्स दॅट नोट्स रिपीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन सप्तक. म्हणजे प्रत्येक असणारा जे काही सप्तक जे आहे तर ते सप्तक त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर स्वर जे आहे तर त्या स्वरांची काय होताना दिसते पुनरावृत्ती जी आहे तर ते पुनरावृत्ती त्या ठिकाणी होताना दिसते. द 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक्स आर डो री मी फा सो ला टी. म्हणजे सर्वसाधारणपणे पाश्चिमात्य अशा प्रकारचं संगीत जे आहे तर त्याच्यामध्ये डो री मी फा सो ला टी हे जे काही 7 स्वर आहे द नोट डू हॅव्हिंग डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन्स्ट ॲट द 8th प्लेस. आणि आपल्या असं लक्षात येतं नसते की पुन्हा त्या ठिकाणी लक्षात येतं नसते की हे जे काही 8व्या स्थानावर असणारे जे काही दुप्पट वारंवारतेचं डो हे जे काही स्वर जे आहे तर ते स्वर त्या ठिकाणी वेस्टर्न अशा प्रकारचं असणारं जे काही म्युझिक जे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते पुन्हा येताना दिसते. अँड दिस इज द ऑक्टेव्ह ऑफ द वेस्टर्न नोट्स. आणि अशा प्रकारचं पाश्चिमात्य अशा प्रकारचं स्वर जे आहे तर त्या स्वरांचं त्या ठिकाणी अष्टक त्या ठिकाणी असतं. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हरायटी इन द यूज ऑफ दीज नोट्स. आणि आपल्या लक्षात येतं नसते की स्वरांचं असणारं जे काही वैविध्य जे आहे तर ते वैविध्य हे
7 अशा प्रकारचे असणारे काही स्वर जे आहेत तर त्या स्वरांच्या उपयोगामधून आपल्याला संगीत जे आहे तर त्या संगीताची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पहा लॉ ऑफ ऑक्टेव. मगाशी आपण त्या ठिकाणी न्यूलँडची असणारी काही अष्टकं जे आहेत तर ते अष्टकं त्या ठिकाणी शोधलेली आहेत. तर या अष्टकामध्ये आपण पाहिले की लिथियम आणि सोडियम यांच्या प्रॉपर्टीज त्या ठिकाणी सारख्याच आहेत. त्याच्यानंतर पुढे आपल्या लक्षात येताना असते की बेरिलियम मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज सारख्याच आहे. बोरॉन आणि ॲल्युमिनियमच्या त्या ठिकाणी सारख्या सांगता येईल. कार्बन आणि सिलिकॉनच्या त्या ठिकाणी असे अनेक त्या ठिकाणी सांगता येईल. पुढे पुढे काय सांगितले ते आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे. पहा मेनी लिमिटेशन वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव. आपण पाहिलंय की न्यूलँड्स जो आहे तर त्या न्यूलँड्सने काय केलेलं आहे की त्याच्या काळामध्ये ज्ञात असलेली जी काही मूलद्रव्ये जे आहे तर त्या मूलद्रव्यांची वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्या ठिकाणी मांडणी त्या ठिकाणी केली. आणि त्याच्या असं लक्षात आलं की पहिलं असणारे जे काही मूलद्रव्य आणि 8वं असणारे जे काही मूलद्रव्य या दोघांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्या ठिकाणी सारखेच असतात. त्याला त्या ठिकाणी अष्टकाचा नियम त्या ठिकाणी म्हटलेला आहे. परंतु या ठिकाणी न्यूलँडचा असणारा अष्टकाचा असणारा काही नियम जे आहे तर त्या नियमामध्ये काही लिमिटेशन्स त्रुटी ज्या आहेत तर त्या त्रुटी त्या ठिकाणी आढळून आलेल्या. धिस लॉ वॉज फाउंड टू बी अप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. हा जो काही न्यूलँडचा असणारा काही अष्टकाचा असणारा जो काही नियम जो आहे तर तो अष्टकाचा नियम फक्त आपल्याला या ठिकाणी असणारे काही कॅल्शियम हे जे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या कॅल्शियम या मूलद्रव्यांपर्यंतच त्या ठिकाणी ते काय करता नसते वापरतात त्या ठिकाणी येता नसतं. जे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते हे जे काही कॅल्शियम मूलद्रव्य या ठिकाणी दिसते तर त्या कॅल्शियम मूलद्रव्यांपर्यंतच त्या ठिकाणी ते वापरता येताना त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर पुढे न्यूलँड्स फिटेड ऑल द नोन एलिमेंट्स in a table of 7/8 that is 56 boxes. म्हणजे न्यूलँड्सनं त्या काळामध्ये ज्ञात असणारी जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर ती 7/8 म्हणजे 7×8=56 हे जे काही रकाने जे आहेत तर त्या रकान्यामध्ये असणारे जे काही तक्ते जे आहेत तर त्या तक्त्यांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी बसवलेले त्या ठिकाणी दिसतात. पुढे आपल्याला त्या ठिकाणी जो तक्ता जो आहे तर तो तक्ता आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे न्यूलँडनं त्याच्या काळामध्ये ज्ञात असणारी जी काही 56 मूलद्रव्ये जी आहेत तर ती 56 मूलद्रव्ये त्या रकान्यामध्ये त्या ठिकाणी ती बसवली. न्यूलँड्स प्लेस्ड 2 एलिमेंट्स ईच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल नोन एलिमेंट्स इन द टेबल. म्हणजे ज्ञात असलेले जे काही मूलद्रव्ये जे आहेत म्हणजे ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यामध्ये सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सनं काय केलेलं आहे की काही असणारे जे काही जागा जे आहेत तर त्या जागांमध्ये 2-2 अशा प्रकारचे असणारे जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर ती मूलद्रव्ये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बसवलेली. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल. आता याच्यामध्ये आपल्याला तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये दिसतंय की कोबाल्ट आणि निकेल एकाच बॉक्समध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्थान त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेली की सर्वसाधारणपणे ही जी काही कोबाल्ट आणि निकेल तर आहे त्याच्यानंतर सेल्युलियम आणि लॅन्थेनियम अशा प्रकारची त्या ठिकाणी असणारे जे काही 2 मूलद्रव्ये जे आहेत तर ती 2 मूलद्रव्ये त्या ठिकाणी पुन्हा आपल्या लक्षात येत नसते की एकाच असणारा जो काही रकाना जो आहे तर त्या रकान्यामध्ये त्या ठिकाणी बसवलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आता काय सांगितलेले मोर ओव्हर ही प्लेस सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव. त्याच्यानंतर आपल्या असंही त्या ठिकाणी लक्षात येत नसतं की काही भिन्न गुणधर्म असलेले जे काही मूलद्रव्ये जे आहेत तर ती मूलद्रव्ये अष्टकामधील एकच स्वर जो आहे तर ते एकाच स्वराखाली त्या ठिकाणी बसवले. पुढे फॉर एक्झाम्पल न्यूलँड प्लेस्ड काय म्हटलेलं आहे की फॉर एक्झाम्पल न्यूलँड प्लेस द मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डो अलॉंग विथ हॅलोजन. तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की काय लक्षात येत नसते की कोबाल्ट आणि निकेल या धातूंना न्यूलँड्स जो आहे तर त्या न्यूलँड्सने डो हा जो काही स्वर जो आहे तर त्या स्वराखाली असणारे जे काही क्लोरीन आणि ब्रॉमिन या हॅलोजन बरोबर त्या ठिकाणी ठेवलेला आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतं. उदाहरणार्थ या तक्त्यामध्ये आपल्याला दिसते डो म्हणजे हा जो काही स्वर जो आहे तर त्या स्वरामध्ये कोबाल्ट आणि निकेल हा त्या ठिकाणी हॅलोजन जो आहे तर तो हॅलोजन असणारा जो काही गट जो आहे तर त्या हॅलोजनच्या गटामध्ये कोबाल्ट आणि निकेल जे आहे तर त्या कोबाल्ट आणि निकेलला त्या ठिकाणी डो किंवा सा हा जो काही स्वर जो आहे तर त्या स्वराच्या खाली त्या ठिकाणी आपल्याला ठेवलेलं त्या ठिकाणी आढळून येत नसतं. याच्यानंतर पुढे व्हाईल फ्लोरीन हॅव्हिंग सिमिलरिटी
with cobalt and nickel away from them along with the non-metal oxygen and sulfur under the note titanium. अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पुढचं जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर आपल्या लक्षात येतं नसते की कोबाल्ट आणि निकेल याच्याशी साधर्म्य असणारे जे काही आयर म्हणजे Fe जे आहे पाहता या ठिकाणी Fe आहे हे जे काही याचे असणारे जे काही गुणधर्म जे आहे तर ते गुणधर्म आपल्याला कोबाल्ट आणि निकेल याच्याशी त्या ठिकाणी साधर्म्य दाखवताना दिसतात. परंतु हा जो काय असणारा काय आयर्न जो आहे तर त्या आयर्न काय केलेलं आहे की ऑक्सिजन आणि सल्फर हे जे काही यांच्या गटामध्ये त्या ठिकाणी आणि ती असताना जे काही नोट जे आहेत टी हे जे काही स्वर जे आहेत टी हा आपल्याला त्या ठिकाणी वेस्टर्न स्वर दिलेला आहे. परंतु आपला संगीतामधला नी हा जो काही स्वर जो आहे तर त्या स्वराच्या खाली त्या ठिकाणी आपल्याला ठेवलेले आहे. म्हणजे अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही अनेक अशा प्रकारच्या त्रुटी ज्या आहेत तर त्या त्रुटी आपल्याला न्यूलँडचं असणारं जे काही अष्टक जे आहे तर त्या अष्टकांच्या नियमामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नसतात. त्याच्यानंतर पुढे आल्सो न्यूलँड्स ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी आपल्याला दिलेली त्रुटी त्या ठिकाणी दिलेली काय त्रुटी सांगितलेली की नव्यानं शोध लागलेली जी काही मूलद्रव्ये जी आहेत तर त्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची प्रोव्हिजन तरतूद जी आहे तर ती तरतूद न्यूलँडचं असणारं जे काही अष्टक जे आहे तर त्या अष्टकामध्ये आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर पुढे द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिस्कवर लॅटर डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ द ऑक्टेव्ह. नंतरच्या काळामध्ये शोध लागलेली जी काही नवी मूलद्रव्ये आहेत तर त्या नव्या मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँडचा असताना जे काही अष्टकाचे असणारे जे काही नियम जे आहेत तर त्या नियमामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बसताना दिसत नाही. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.